कामाचं नवीन काही कामाची सुरुवात आणि मागं केलेल्या कामाचं लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवानंद हेगणे, शहराचे अध्यक्ष अझरभाई बागवान, उपस्थित असलेले सगळे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, रहीमगा पठाण, फयाजभाई, सर्वांचं नावं घेण्यामध्ये वेळ जाईल म्हणून उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, खात्याचे अधिकारी, उपअभियंता भोसले साहेब, त्यांचे सर्व कर्मचारी, पत्रकार मित्र आणि माझ्या उपस्थित तरुण बांधवांनो, आज आपण या ठिकाणी 20 रस्त्याचा लोकार्पण सोहळा, नाली आणि बांधकामाचं आता ज्या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. 2019मध्ये आपण सगळ्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिला होता, काम करायची संधी दिली, त्याच्यामुळे हे आपल्याला कामं करता आले. अजूनही कामं राहिलेले आहेत, त्याही कामाची तुम्ही काळजी करू नका. त्याच्यासाठी 153 कोटी ड्रेनेज नाली 153 कोटी ड्रेनेज नालीचं बांधकाम याला मंजुरी भेटली आहे. ही सगळे कामं या शहरामध्ये राहिलेले आहे, पण हे आता मंजूर झालेलं वरचं आहे, हे आता थोड्याशा दिवसात होईल. पण अगोदर अहमदपूर शहराला आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं आहे. आत्ता फिरलो काही भागामध्ये आणि बघा बांधवांनो, तुम्ही मला या ठिकाणी पुरोगामी विचार म्हणून मला आशीर्वाद दिला. एखाद्या वार्डातला विरोधी पक्षाचा जरी नगरसेवक असला तर आपण म्हणलो की हा पक्षाचा आहे म्हणून. ही जनता आमची आहे, म्हणून विरोधी पक्षाचा असो कुठल्याही पक्षाचा असो, त्या भागामध्ये सगळ्या अहमदपूरमध्ये वार्डामध्ये आपण निधी देण्याचं काम केलं. आता सगळा एकदाच काही विकास होणार नाही, म्हणून काही भागामध्ये कामं राहिलेत, याही भागामध्ये राहिलेत. खरं तर हे माझा काळीपांचा एक काय हे भाग, इथंच मला मतदान टाकलं. इथं कमी निधी कसा कमी पडत त्याची तुम्ही चिंता करू नका. अब कब करने वाले हैं, अभी करने वाले हैं, बाद में नहीं आहे. आणि जिथं जिथं काही रस्ते अगोदर पाण्यानं थांबलेले आहेत, आता जे आपण कामं करणार आहोत ते जिथं आता पाणी आहे त्याची अगोदर सुरुवात करू आणि हे रस्ते ते नंतर त्याच्यातलाच भाग नंतर करू. आणि आपण अशी सिस्टीम केली आहे की सगळं अहमदपूर एकदाच उकळून टाकायचं नाही. जेवढं काम झालं आहे नाली तेवढं पूर्ण करायचं आणि मग त्याच्यावर तेवढं कॉन्क्रीट करायचं. मग ते झाल्यानंतर हे दुसरी नाली, अशा प्रकारचं काम करून या शहराला सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याचं काम तुमच्या सहकार्यामुळे मी केलं आहे. अजून राहिलेल्या कामं आपण करून देऊ. खास करून भोसले साहेबांचं आज त्यांना जॉईनिंग भेटलं आहे, त्यांचं देखील काम खूप चांगलं आहे. त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. त्यांची टीम आहे. आज गणपती आहे, पण त्या दिवशी देखील सांगितल्यावर दिवसभर त्यांनी आपल्यासोबत आहेत. अधिकारी आणि आपण सगळेजण चांगले आहात, म्हणून चिंता करू नका. कुठल्या गल्लीमध्ये येऊन रस्ता बघावा अशातली भाग नाही. आणि मी नाही जरी बघितला तर ते सगळे रस्ते करून घेण्याची जबाबदारी माझी. पण ते अहमदपूरच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलं तर, हे जर एखादी गल्ली कार्यक्षेत्रात नसेल तर त्याला मग घेता येणार. म्हणून पूर्ण अहमदपूर शहर आपल्याला या कार्यक्षेत्रात घ्यायचे आहे आणि ताबडतोबीनं कामं सुरुवात करायची आहे. कामं सुरुवात करताना आताच्या सगळ्या फोटो बघितल्यात, जिथं आता पाणी साचलं आहे, जिथं अगोदर गरज आहे तिथून आपण कामाची सुरुवात करू. ह्यांचं हे काम बघू शकतं आहे. हे सगळं काम तुमच्या सहकार्यातून करायचं आहे. भविष्यात बी तुमचा आशीर्वाद असावं. लोक नाटकं करून येणार आहेत, काहीतरी म्हणणार आहेत, त्यांनी काय केलं ते कुठं गेलेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज काही त्याबद्दल बोलत नाही. मागं जसं सहकार्य आणि आशीर्वाद राहिला आहे असाच आशीर्वाद द्यावा आणि या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करायसाठी 4000 कोटीची योजना या ठिकाणी आणतो आहे. शिक्षणाचे नवीन नवीन अभ्यासक्रम आपण चालू करतो आहे. शिक्षणामध्ये देखील आमच्या मुलाला चांगल्या प्रकारचं शिक्षण होण्याच्या आधी नोकरी कसं मिळेल अशा प्रकारचं काम करायचे. जे काही तरुण पोरं आहेत त्यांना बँकेतून कर्ज देऊ, त्यांच्या पाठीमागं उभा राहून व्यवसाय करायला लावून आणि मग घरकुल योजना असेल, विहिरीची योजना असेल, लाईटचे काही प्रश्न असतील, काही कुणाच्या घरावर लाईट गेला ते देखील टप्प्याटप्प्यानं काढून आपण सहकार्य करून अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. उद्घाटक आहे नात्यानं उद्घाटन झालं असं जाहीर करून आमचा सर्वांचा सत्कार केल्याबद्दल आभार मानतो. माझे 2 शब्द संपले.
हार घ्या रे, हार हार दे. नहीं नहीं बैन हाँ साहेबाला फोन द्या हाँ हाँ शिवाजी गुट्टे ते विठ्ठल अनंतराव आणि साहेबाई शिरसाट ते तुकाराम केंद्रे आपल्या राजीव गांधी शाळेपर्यंतच्या या 2 कामाचं उद्घाटन या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. तरी कॉलनीतील सर्व नागरिक तुकारामजी केंद्रे साहेब, हाके पाटील, शिवाजीरावजी गुट्टे, देवेंद्र ढाकणे, मोहन घोरपडे साहेब इनकमिंग वॉइस कॉल करतो की आपण सर्वांनी आदरणीय आमदार साहेबांचा पुष्पहार घालून या ठिकाणी या स्थानिकचे लोक या समोर या कॉलनीतले सर्व लोक या सर्व नागरिकांना